आणि म्हणून सावता महाराजांच्या भोजनाची काळजी आमच्या जनाबाईंना, म्हणून जनाबाईंनी सुंदर असा स्वयंपाक केला। असणारी अन्नाची ती शिदोरी आपल्या माथ्यावरती घेतली, पाठीमध्ये घेतली, सोबत पिण्यासाठी पाणी गडव्यामध्ये घेतलंय आणि सोबत नागू सुद्धा आहे। जनाबाई आता मळ्याच्या दिशेने येत आहेत आणि सावता महाराज इकडे वड्याच्या काठावरती वटवृक्षाच्या सावलीला बसून भगवंताचं नामस्मरण करतायत। मायबा विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी हरी विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी विठ्ठल 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 पांडुरंग बोला बोला विठ्ठल विठ्ठल भजन सावता महाराजांचं चालू आहे। आणि तेवढ्यात सावता महाराजांच्या असणाऱ्या सौभाग्यवती जनाबाई त्या ठिकाणी आलेल्या आहेत। सोबत सुंदर असं न्याहारीसाठी शिदोरी आणलेली आहे आणि मग असणारी ती शिदोरी जनाबाईंनी समोर घेतली, आपल्या पतीकडे पाहिलं, घामानं भिजलेला त्यांचा तो देह, आणि मग जनाबाई आपल्या पतीला बोलू लागल्या, म्हटले स्वामी भाग्यवान आहे म्हटले मी की तुमच्यासारखा पती माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाला। साऊंड थोडा इकडे सरकवा। आणि सावता महाराजांच्या चेहऱ्यावरती अंगावरती आलेला जो घाम आहे तो आता जनाबाई आपल्या पदरानं टिपू लागल्या, त्यांचा घाम टिपू लागल्या आणि म्हणतायत स्वामी अहो आमच्यासाठी तुम्ही किती कष्ट करता, किती त्रास सहन करता। सावता महाराज सांगू लागले, म्हटले कांते अगं हा मळा आपला नाहीच आहे, हा तर आपल्या मालकाचा मळा आहे आणि मालकानं आपल्याला जे काम दिले मग ते काम मात्र चोखपणे बजावणं हे आपलं कर्तव्य आहे। अगं हा मळा आपला नाही, हा मळा पांडुरंगाचा आणि आपला मालक त्या ठिकाणी विटेवर उभा आहे आणि मालकाने आपल्याला जे काम दिलंय मग ते तर चोखपणे केलंच पाहिजे ना। उद्या जर पीक खराब झालं, पीक जर व्यवस्थित नाही आलं, मालक रागवेल। आणि असं संभाषण त्या ठिकाणी चालू होतं। तेवढ्यात जनाबाई म्हणू लागल्या, स्वामी आता बाकीचं बोलू नका, दुपारची वेळ झाली, भूक लागली असेल तुम्हाला, म्हणून सोबत आणलेली जी शिदोरी आहे जनाबाई आता त्या ठिकाणी सोडू लागल्या। काय असेल, भाकर असेल, चटणी असेल, भाजी असेल, त्या ठिकाणी सावता महाराजांच्या समोर सोडलेली आहे। सोबत सुंदर असा पाण्याचा गडवा आहे, पहिल्या गाडग्यामध्ये पाणी आणायचे आणि मग ते समोर ठेवलं। सावता महाराजांकडे कांदा दिला, एका बुक्कीत कांदा फोडला सावता महाराजांनी। हा पूर्वी काय असं चाकून कांदा कापल्या जात नसायचं, मग एका बुक्कीत कांदा फोडल्या जायचा आणि मग सावता महाराजांच्या समोर सुंदर असं भोजनाचं ताट त्या ठिकाणी ठेवलं। नागू त्या ठिकाणी बसलेली आहे, बाबांकडे पाहते। सावता महाराजांना माहित होतं की मी अन्नाचा घास घेतल्याशिवाय माझी असणारी पत्नी अन्नाला सुद्धा शिवत नाही, म्हणून सावता महाराजांनी एक भाकरीचा तुकडा मोडला, त्याच्यामध्ये थोडीशी भाजी घेतली आणि जनाबाईकडे पाहून बोलू लागले, म्हटले मला माहित आहे
की तुम्ही सुद्धा आम्ही जेवण केल्याशिवाय जेवणार नाही, म्हणून सावता महाराजांनी पहिला घास आपल्या पत्नीला भरवला. आणि मग आता जनाबाईंनी सुद्धा एक घास मोडून घेतला आपल्या हातामध्ये भाकरीचा. आपल्या पतिराजांना भरवू लागल्या. म्हटले स्वामी पहिला घास माझ्या हाताने घ्या. सावता महाराजही आवडीनं तो घास खाऊ लागले. प्रपंचामध्ये असणारा प्रेम आहे महाराज, आणि करावं प्रेमानं संसार करावा आणि परमार्थही करावा. आणि मग आता सावता महाराजही भोजन करू लागले. आणि सावता महाराजांनी आता नागूला एक घास भरवलेला आहे. नागूनाही अगदी प्रेमानं तो घास घेतला. आणि एकाच ताटामध्ये सावता महाराज, असणाऱ्या जनाबाई आणि नागूताई भोजन करू लागल्या. महाराज भोजन करताय आणि अशा पद्धतीनं पोटभर जेवण सावता महाराजांनी केलं. संवादही त्या ठिकाणी चालूच होता. सांगू लागले. नागू आपल्या माळ्याकडे पाहून म्हणू लागली, बाबा किती सुंदर माळा आलाय हो आपला, किती सुंदर पीक आहे, किती सुंदर फुलं आहेत, किती सुंदर फळ आहेत. आणि जेव्हा सावता महाराजांनी ऐकलं की नागू या मळ्याला आपला मळा म्हणते, आणि मग त्या छोट्याशा नागूला सावता महाराज सांगू लागले. म्हटले नागू एक लक्षात ठेव, हा मळा आपला नाहीच. म्हटले मग बाबा हा मळा कुणाचा आहे? सावता महाराज सांगू लागले, अगं हा मळा आहे ना आपल्या मालकाचा आहे. आपण त्याचे दास आहोत, आपण त्याचे चाकर आहोत, आपण त्याची गडी आहोत. आपण या मळ्याचं राखण करावं, सुंदर मळा फुलवावा. मग म्हटले आपला मळ्याचा मालक कुठे राहतो बाबा? सावता महाराज सांगू लागले, नागू आपल्या मळ्याचा जो मालक आहे ना तो पंढरपूरला असतो. विटेवरती तो उभा आहे, तो आपला मालक आहे. आणि मग असं संभाषण त्या ठिकाणी सावता महाराज जनाबाई आणि नागूताईंमध्ये चालू होतं. सुंदर असं सर्वांचं त्या ठिकाणी भरपेट भोजन झालेलं आहे. आणि मग जनाबाई आणि नागूताई सावता महाराजांना भोजन देऊन परत आपल्या घराच्या दिशेने निघालेले आहे. असणारं ते जे शिदोरी होती ती सोबत घेतली. महाराजांचं जेवण त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. तृप्त झाले महाराज. आणि असणाऱ्या जनाबाई नागूताई परत आपल्या घराच्या दिशेने निघाल्या. आणि सावता महाराज मात्र भगवंताचं त्या ठिकाणी नामस्मरण करू लागले. विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम पांडुरंग विठ्ठल हरी ओम विठ्ठल विठ्ठल
पद्धतीनं सुंदर असा संसारही करत होते आणि परमार्थही करत होते. एक दिवसचा प्रकार असा झाला, जनाबाईंचे असणारे बंधू म्हणजे सावता बाबांची मेहुणी. आता त्यांना वाटलं विवाह झाला, बरेच दिवस झाले, मग आपल्या असणाऱ्या बहिणीचा संसार, ती सुखात तर आहे ना, तिचा संसार तर व्यवस्थित चालू आहे ना. म्हणून सावता बाबांची असणारी मेहुणी भेटण्यासाठी आली. आल्यानंतर प्रकार असा झाला, सकाळची वेळ, सावता, कारण भेंडी गाव काय फार दूर नाही, आणि म्हणून सावता महाराज सकाळची त्यांची देवपूजा चालू होती, ध्यानधारणा चालू होती. तसं पाहिलं तर सावता महाराज निर्गुण भक्ती करणारे, ध्यानधारणा करणारे, आणि म्हणून पूजा चालू होती त्यांची, ध्यानधारणा करत होते. आणि तेवढ्यात मेहुण्यांचं आगमन झालं. जनाबाईनं पाहिलं, भाऊ आला म्हणून धावतच बाहेर गेल्या. भावाला घरामध्ये आणलं आणि आणल्यानंतर सावता महाराजांचं मात्र त्यांच्याकडे लक्षच नाही. भाऊ आला म्हणून जनाबाईनं सुंदर असा पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला, बसण्यासाठी आसन दिलं आणि सुंदर असं भोजनही त्या ठिकाणी भावानं केलं. हे सगळं होईपर्यंत सावता महाराजांचं लक्ष नव्हतं. आणि मग जनाबाईंच्या भावाचं जेवणही झालं आणि ते निघूनही गेले. विचारपूस केली, म्हटलं तुझी तब्येत वगैरेच, म्हणे आमचं अगदी व्यवस्थित चाललंय. आणि सगळी विचारपूस करून जनाबाईचे असणारे बंधू निघून गेले. पण या गोष्टीचं मात्र जनाबाईंना जरा विशेष वाटलं. म्हणजे कितीतरी दिवसात ना माझा भाऊ आला आणि यांनी त्याची साधी विचारपूसही केलं नाही. याचं मात्र जनाबाईला जरा वाईट वाटलं. आणि त्यानंतर देवपूजा झाली, ध्यानधारणा झाली सावता महाराजांची, आणि मग त्या भाव समाधीतनं जागे झाले. आणि मग जनाबाई बोलू लागल्या, म्हटल्या स्वामी, अहो माझा भाऊ, आपला भाऊ मला भेटण्यासाठी आला होता, तुम्हाला भेटण्यासाठी आला होता, पण तुम्ही त्याच्याशी साधं बोललाही नाही. आणि मग त्या ठिकाणी सावता महाराज बोलू लागले. म्हटले एक सांगू, तुझा जो भाऊ आहे ना म्हटले, आणि जनाबाईनं हे पण सांगितलं, म्हटले जेव्हा आपल्या मळ्यामध्ये साधू संत येतात त्यावेळेस तुम्ही त्यांचं आदराने स्वागत करता, बसण्यासाठी त्यांना आसन देता, यथोचित त्यांची पूजा करता. आणि मग माझा भाऊ आल्यानंतर तुम्ही तर साधे त्याच्याशी बोललाही नाही. या गोष्टीचं मला वाईट वाटलं. आणि मग सावता महाराज सांगू लागले, म्हटले तुझा जो भाऊ आहे ना तो आपला संसार पाहण्यासाठी आला होता, त्याचा तो पाहुणचार केला, त्याला भोजन दिलं, मला समाधान वाटलं म्हटले. पण खरं सांगू, जेव्हा साधू संत येतात तेव्हा ते माझा प्रपंच पाहण्यासाठी येत नाही, मग ते सत्संगासाठी येतात, ते भगवंताचे भुकेलेले असतात. आणि म्हणून साधू संत आल्यानंतर मला विशेष आनंद होतो. तुला खरं सांगू, ज्यांना संसार आवडतो ते माझे सोयरे नाहीत म्हटले. माझे सोयरे जर कोण असेल, ज्यांना भगवंत आवडतो, ज्यांना सत्संग आवडतो, ते माझे सोयरे आहेत म्हटले. आणि म्हणून हे ऐकल्यानंतर जनाबाईंना मात्र आश्चर्य झालं. विचार करू लागल्या जनाबाई की यांच्या आणि माझ्या विचारात किती अंतर आहे. मग जनाबाई म्हणू लागल्या, स्वामी मला तर सोयरे धायरे आवडतात, त्याबद्दल जिव्हाळा वाटतो. आणि मग आपल्या पत्नीला त्या ठिकाणी सावता महाराज उपदेश करतात की म्हटले, तुझ्या मनामध्ये जर तुला वाटत असेल की भगवंताविषयी प्रेम तयार व्हावं, भगवंताविषयी भाव तयार व्हावा, भगवंत जर तुला आपलासा करावा वाटत असेल ना तर हे कर म्हटले. म्हणजे काय? सावता म्हणे कांते सभे नामावळी, सावता म्हणे कांते सभे
वाटतं ना भगवंत भेटावा, स्वस्वरूपाचं ज्ञान व्हावं, मी नक्की कोण आहे हे जर तुला कळून घ्यायचं असेल. कारण आपला समज काय झालाय, आपला समज असा झाला हा देह म्हणजेच मी, असा आपला समज झालाय. पण हा देह म्हणजे आपण नाही. अण्णांच्या भाषेत सांगायचं झालं, हा जो हात आहे याला काय म्हणतो आपण समोरच्याला सांगताना, हा माझा हात आहे, हा माझा पाय, हे माझे डोके, हे माझे डोके, याचाच अर्थ मी तरी याच्यापासून कोणीतरी वेगळा आहे, हे याच्यावरून सिद्ध होतंय. मग मी नक्की कोण आहे तर ममाई अंश जीव लोके जीव भूत सनातन, मी त्या भगवंताचा अंश आहे. या शरीरामध्ये ज्याला आपण आत्मा म्हणतो, जीव म्हणतो, चैतन्य म्हणतो, ते म्हणजे आपण आहोत. हे शरीर म्हणजे आपण नाही. हे शरीर आपल्याला पंचतत्वाकडनं उसणं मिळालंय मायबा. आणि या देहाचं काय होतं शेवटी, शरीराची होय माते, शरीराची होय माते, पत्नीला उपदेश करतायत सावता महाराज. अगं म्हटलं हे शरीर आहे ना, हे पंचतत्वाकडनं उसणं मिळालंय, आणि उसणं जे आणलं जातं ते एक ना एक दिवस परत करावंच लागतं. माता भगिनींना अनुभव आहे ना, आपल्या संसारात जर काही कमी पडतं ना महाराज, मग आपण शेजारणीकडनं आपल्या मुलाला सांगतो, वाटीभर साखर म्हणा, शेंगदाणे म्हणा घेऊन ये. आता आणलंय कसं आणलं आपण, ते उसणं आणलंय माहिती. आणि जेव्हा आपला किराणा येतो तेव्हा उसणं आणलेलं परत करावंच लागतं. आणि जरी स्वार्थ जागा झाला होतो ना महाराज, कधी कधी स्वार्थ जागा होतो. अरे 15-20 दिवस झाले त्या मावशीकडनं उसणं आणलंय, आणि आता काय तिच्या लक्षात असेल, आणि नाही परत दिलं तर काय होईल, असा स्वार्थ कधी कधी जागा होतो. पण हे सांगू, जरी तुमचा स्वार्थ जागा झाला तरी जिनं तुम्हाला दिलंय उसणं, तिच्या पक्क लक्षात असतं, वाटीभर साखर माझ्याकडनं तिनं उसणी नेली, तुम्ही जरी नेऊन नाही दिली ना, ती तिच्या मुलाला पाठवते, आमची उसणी नेलेली साखर परत करा. तसंच आहे देहाचं. या पंचतत्वाकडनं देह मिळाला, या देहावरती आता एवढं प्रेम जडलंय, एवढी प्रीती जडली, आगा मरहा बोलून साहती. एखाद्याला जर व्यवहारात म्हटलं ना, आता कोणाला जर मर म्हटलं म्हणजे काय कोणी मरत असतं का, नाही, पण मर म्हटलं तरी सहन होत नाही, मला मर म्हणतो. एवढं प्रेम या देहावरती आता झालं, मरावं कोणाला वाटत नाही मायबाप. जरी मरावं वाटत नसेल तरी आएगा सो जाएगा राजा प्रत्येकाला लागणार आहे. आणि सुंदर असा उपदेश आपल्या पत्नीला करताय. नाम घेता निवे मन, प्रेमे पाझरते लोचन, हाता येत असे मोक्ष निधान, आणि शरीर होय शीतळ. असा सुंदर उपदेश करताय. जनाबाई म्हणतात, मी तर नामस्मरण करते, मग मला हा अनुभव काय येत नाही. त्यावर महाराज सांगतात, मी तुला काही पथ्य सांगतो, जीवनामध्ये काही नियम सांगतो. पत्नीला सांगितले
म्हणजे आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही असं नाही बरं. भगवंतानं कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला गीता सांगितली. निमित्त मात्र अर्जुन आहे. ती गीता आपल्या माझ्या तुमच्यासाठी आहे महाराज, आपल्या उद्धारासाठी आहे. म्हणून हे जे नियम सांगितलेत सावता महाराजांनी आपल्या पत्नीला, ते नियम आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारायचे आहेत बरं. तर त्यांनी सांगितलं अंतकरण सात्विक असायला हवं, निर्मळ असायला हवं. कारण तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे ते. जेव्हा आपलं चित्त, आपलं अंतकरण शुद्ध होतं ना, सात्विक होतं ना, विकार रहित होतं ना, तेव्हा भगवंत आपल्या हृदयामध्ये वास करतो. त्यानंतर सांगतायत भगवंतावर पूर्ण निष्ठा असावी, निष्ठा निष्ठी नसावी. सोमवाराला की जय महादेव, मंगळवाराला बोलावा आपलं उदे उदे गांबाबाई, हा, बुधवाराला बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, असं नाही महाराज. निष्ठा ही एका देवावरती असावी. मग तुम्ही म्हणाल बाकीच्या देवांना मानायचंच नाही का, असाही प्रश्न पडू शकतो. आपलं आराध्य दैवत एक असावं. तुकाराम महाराज सांगून गेले की आपला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. आराध्य दैवत आपलं एकच असावं आणि त्याच्यावर आपली पूर्ण निष्ठा असावी. नमस्कार सर्वांना करावा, सगळ्या देवतांना नमस्कार करायचा, पण नमस्कार करून त्या देवतांना एकच मागणी करायची, माझी जी इष्ट देवता आहे ती मला प्राप्त व्हावी. कारण ह्या ज्या गोपिका आहेत की नाही गोकुळातल्या, ह्या गोपिका आता यांची इष्ट देवता कोण? भगवान श्रीकृष्ण, बरोबर आहे ना. माझ्याकडे लक्ष द्या सर्व, ते त्यांचे काम पाहतात. इष्ट देवता त्यांची भगवान कृष्ण. पण कात्यायनी मातेच्या त्या पूजा करायच्या. कात्यायनी माता प्रसन्न झाली, मागितलं काय? म्हटले आमची जी इष्ट देवता आहे ती आम्हाला पती रूपानं मिळावी. मग आपण तेच करायचंय. हनुमंतरायाचं मंदिर असेल, जावं, हनुमंतरायाला प्रार्थना करावी, आमचा जो पांडुरंग आहे, आमची जी इष्ट देवता आहे, हनुमंतराय एक कृपा करा, तो भगवंत आम्हाला लवकरात लवकर भेटावा, त्याच्या स्वरूपाचं आम्हाला ज्ञान व्हावं, त्याचं दर्शन व्हावं, हे हनुमंतरायापाशी मागावं. अशा पद्धतीने भक्ती करावी. आणि म्हणून पुढे सांगू लागले भगवंतावर पूर्ण निष्ठा असावी आणि कधीतरी या संसाराचं विस्मरण व्हावं जीवनामध्ये. मनामध्ये कुठलाही विकार येता कामा नये, कोणाची जीवनामध्ये निंदा करू नये, सर्वांचा आदर करावा. जीवनामध्ये सार जर काय असेल तर ते म्हणजे विठ्ठलाचं नाम, आणि असत्य जर काय असेल तर तो हा संसार आहे. म्हणून या संसाराचा कधीतरी जीवनामध्ये त्याग करावा आणि भगवत शरण व्हावं. मुखानं सतत विठ्ठलाचं नाम घ्यावं आणि इतर देवतेंचा कधी उपहास जीवनामध्ये करू नये. तुम्ही जर कृष्ण भक्त असाल आणि इतर देवतेचा जर तुम्ही उपहास करत असाल तर पदरामध्ये तुमच्या कधीच पडणार नाही महाराज. पुण्याची प्राप्ती होणार नाही, भगवंताची तुम्हाला कधी प्राप्ती होणार नाही, इतर देवताचा जर तुम्ही उपहास करत असाल तर. आणि त्यानंतर सांगू लागले जीवनामध्ये भगवंत प्राप्तीसाठी गुरु करावा आणि गुरुवरती श्रद्धा असावी, विश्वास असावा, शास्त्रावरती विश्वास असावा. अशा पद्धतीनं अनेक प्रकारानं उपदेश त्या ठिकाणी सावता महाराजांनी आपल्या पत्नीला केला. निमित्त मात्र पत्नी हा सगळा उपदेश तुमच्या माझ्यासाठी आहे माहिती. आणि हा जेव्हा संवाद चालू होता पती पत्नींचा, तेव्हा त्या गावातले असणारे, मी सांगून गेलो, असणारे पाखंडी कोण? ओंकार स्वामी, तेही हा संवाद ऐकत होते. आणि ओंकार स्वामी जेव्हा गावात गेले तेव्हा गावामध्ये जाऊन गावकऱ्यांना सांगू लागले, सावता महाराजांना दूषण देऊ लागले. म्हटले हा सावता बैलगाडा झालाय, हा कधी वारी करत नाही, सारखं त्या मळ्यामध्ये राबतो. अरे याच्या वडिलांनी भगवंताची वारी केली, अखंड वारी ते करत होते, हा कधी वारीला सुद्धा जात नाही. आणि त्याच गावामध्ये, अरण गावामध्ये असणारा जो कामाजी माळी आहे तो तर सावता महाराजांचा कट्टर शत्रू. तो बोलू लागला, अहो म्हटले याने बंड माजवला, अहो याचे आई वडील अखंड वारी करत होते, हा वारीलाही जात नाही. आणि समाजामध्ये असणारे भोळे अडाणी लोक यांना मात्र तो ज्ञानाची घमेंड दाखवतो, कीर्तन काय करतो. आणि असणार हा जो अडाणी समाज आहे यांना ज्ञान देतो. म्हटलं माझ्या पुढे याचं ज्ञान काही कामाचं नाही म्हटलं.
अरे आई वडिलांची पुण्याई याच्या कामाला आली म्हणून याच्या जीवनामध्ये सुख आहे, समाधान आहे, संपत्ती आहे म्हटले. याचं स्वतःच असं काही नाही. याला विठ्ठल सोडून काही दुसरं दिसतच नाही म्हटले. याला कुलदैवता मान्य नाही, याला खंडोबा मान्य नाही, याला गावात असणारी मर्याई मान्य नाही. आणि अशा पद्धतीने तो असणारा कामाजी माळी सुद्धा बोलत होता. जनाबाईंना बोध झाला, अंतकरणही त्यांचं शुद्ध झालं. आणि अशा पद्धतीनं जनाबाई आणि सावता महाराज प्रपंचही करतात आणि सुंदर असा संसारही त्यांचा चालू आहे. जेव्हा जेव्हा गावामध्ये सावता महाराज पंढरपूरला कधी गेले नाहीत, पण जेव्हा जेव्हा अरणमध्ये दिंडी येत असे, वारकरी येत असत, साधू संत येत असत, तर सावता महाराजांनी गावामध्ये जावं, त्या साधू संतांच्या हाताला धरावं, आपल्या घरी आपल्या मळ्यामध्ये त्यांना घेऊन यावं, षोडशोपचारे त्यांची पूजा अर्चा करावी, आसनावरती त्यांना बसवावं आणि मळ्यामधली जी फळं असतील, घरामध्ये जी पक्वान्न बनवलेली असतील ती साधू संतांना द्यावी, त्यांची सेवा करावी. हे मात्र त्यांचं नित्यानं चालू होतं. आणि साधू संत मंडळी सुद्धा जेव्हा जेव्हा अरणमध्ये येत तर त्यांनाही असं वाटायचं की सावता महाराजांच्या मळ्यामध्ये जावं, सावता महाराजांचं दर्शन घ्यावं. कारण सावता महाराज शेती करत असताना एकटे करत नव्हते, त्यांच्या जोडीला माझा भगवंत असायचा. नाथांच्या घरी भगवंतानं 36 वर्ष पाणी वाहिले की नाही. महाभगवंत कामं करतो संतांची, पण तेवढी भक्ती असावी लागते. कोणाची कामं करायला तो मोकळा नाही. अहो, सावता महाराज शेतामध्ये खुरपू लागले की भगवंतांना यावं दुसरं खुरप घेऊन हातामध्ये त्यांच्यासोबत सावता महाराजांना खुरपू लागायचे. म्हणजे भगवंतही मळ्यामध्ये येऊन काम करत असत. मग त्या साधू संतांना वाटायचं की आपणही सावता महाराजांच्या मळ्यात जावं. आणि एकमेकांना हे साधू संत मंडळी सांगायचे काळी मध्ये, उठारे चला तुम्ही साधू संत, कलिंगड पिकलय भारी सावत्याच्या मळ्यात, सावत्याच्या मळ्यात. सावता महाराजांच्या घरी येत असत आणि त्यांचं स्वागत, त्यांचं पूजन सावता महाराज करत होते. दिवसा मागून दिवस जात होते. आणि एक दिवस सावता महाराजांच्या घरी काशीबा गुरव नावाचे सतग्रहस्थ आलेले आहेत. सावता महाराजांची कीर्ती त्यांनी श्रवण केली की फार मोठे साधू आहेत, संत आहेत आणि म्हणून त्यांच्या संगतीमध्ये जावं, जीवन कृतार्थ करून घ्यावं म्हणून काशीबा गुरव त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि सावता महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये तेवढेच एक त्यांचे शिष्य असं वर्णन आलेलं आहे. आणि म्हणून शरणागती केली सावता महाराजांची आणि सावता महाराजांना विनंती केली, महाराज तुम्ही माझे गुरु व्हा, मला बोध प्राप्त करून द्या, माझ्या जीवनाचं कल्याण करा. आणि म्हणून सावता महाराजांनी शिष्य म्हणून त्यांचा स्वीकार केला. त्याच ठिकाणी
काशी बाबूराव लावू लागले. संसाराचा प्रपंचाचा त्याग केला. जनाबाई जे जे काम सांगत असेल ते आवडीने करावे. आणि सावता महाराज जेव्हा मळ्यामध्ये असायचे आणि त्यांच्या मुखातून जी जी अभंगवाणी बाहेर पडायची त्याचं लिखाण जर कोणी केलं असेल त्या अभंग रचनेचं तर काशी बाबूरावांनी त्यांचे असणारे अभंग लिहून ठेवले. फार मोठे अभंग होते, मोठी गाथा होती. पण कालाच्या ओघामध्ये 30-40 अभंग फक्त आपल्या भाग्यानं आपल्याकडे आहेत. बाकी सगळे अभंग कालबाह्य झाले. आज आपल्या कथेमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध मृदंगवादक की ज्यांनी अनेक शिष्य घडवले त्यांचेच एक शिष्य या ठिकाणी हजर आहेत. महाराज आपले अक्षय महाराज असणारे आपले रामकृष्ण हरी भारत महाराज या ठिकाणी त्यांचं आगमन झालं. त्यांच्या असणाऱ्या कन्या त्यांच्या असणाऱ्या कन्या हरिभक्ती परायण वैष्णवी दिदी त्याही कीर्तनकार आहेत. म्हणून असणारे भारत महाराज आपले सर्व गणेशवाडी ग्रामस्थ देवळाली ग्रामस्थ सर्वांच्या वतीनं अगदी मी त्यांचं मनोभावे या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कोटी कोटी धन्यवाद देतो मी त्यांना की आपल्या कथेमध्ये भेट देण्यासाठी ते इथपर्यंत आले. तर मी आपल्याला सांगत होतो काशी बाबूराव अभंग रचना त्यांनी केली आणि आता सावता महाराजांची जी कीर्ती आहे जगामध्ये वाढू लागली. त्यांच्या कीर्तनासाठी अमाप गर्दी होऊ लागली. आणि एक दिवस सावता महाराज आणि नागूताई मळ्यामध्ये आलेले आहेत. आल्यानंतर नागूताईंनी सहज प्रश्न केला. म्हटले बाबा अहो तुम्ही मला सांगितलं की हा जो मळा आहे तो आपला नाही, तो पांडुरंगाचा आहे. आपला मालक पंढरपूरला असतो. म्हटले बरं मग या मळ्यामध्ये जो माल पिकतो जे फळं या ठिकाणी येतात फुलं येतात मग तुम्ही कधी आपल्या मालकाला पाठवता का? म्हटले मग काय करायचं? म्हटले एक करायचं आपण एक करू. म्हटले बाबा आपल्या मळ्यामध्ये पिकणारा जो हा माल आहे जी फळं असतील भाज्या असतील मला असं वाटतं आपण ही सगळी फळं ही भाज्या आपल्या मालकाला नेऊन द्यावीत. म्हणून बाबा माझी इच्छा आहे तुम्ही माझ्यासोबत यावं. आपण पंढरपूरला जाऊ आणि आपल्या मालकाला असणारी ही जी फळं आहेत ती नेऊन देऊ. सावता महाराजांनी सांगितलं. म्हटले नागू आपल्याला नाही जाता येणार पंढरपूरला. म्हटले का? अगं मालकानं आपल्याला काम दिलंय आणि ते चोखपणे आपण बजावलं पाहिजे. या मळ्याचं राखण आपल्याला करण्यासाठी दिलंय. या मळ्यामध्ये असणारं जे काम आहे नांगरट असेल खुरपणी असेल शेताला पाणी देणं असेल ही सगळी कामं जर आपण पंढरपूरला गेलो मग ही कामं कोणी करावी? आणि जर पीक त्या ठिकाणी जर नसलं खराब झालं तर मालक रागवेल. छोटीशी नागू समाधान झालं तिचं बाबाच्या बोलण्याने. पण ती म्हटली बाबा मग एक काम करू ना. म्हटले काय ग नागू? म्हटले एक काम करू आपल्या गावातनं पंढरपूरला दिंडी जात असते. अनेक वारकरी पंढरपूरला जातात. माझी अशी इच्छा आहे आपल्या मळ्यामध्ये येणारा जो हा माल आहे ना ही जी फळं आहेत फुलं आहेत भाज्या आहेत त्यांच्यासोबत आपण पंढरपूरला मालकाला पाठवायला काय हरकत आहे? मग तिचा असणारा युक्तिवाद बाबांना पटला. बाबा म्हटले ठीक आहे नागू तुझी जर इच्छाच असेल तर जेव्हा आपल्या अरणमधनं दिंडी जाईल ना तर ते जे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांकडे तू ही फळाची टोपली दे आणि असणारा हा जो मळ्यातला माल आहे तो आपल्या पांडुरंगापर्यंत पोच होईल. म्हटले नागूला आनंद झाला. आणि मग आरणमधनं टाळा मृदंगाचा आवाज येऊ लागला. कुंडली वरदा हरिविठ्ठलच्या घोषणा नागूच्या कानावरती येऊ लागल्या. आणि मग नागूला कळालं की अरणमधनं दिंडी निघालीये पंढरपूरला जाण्यासाठी. अनेक वारकरी त्या ठिकाणी निघाले. सुंदर पताका घेतल्या खांद्यावर त्यांनी मृदंग घेतला टाळ घेतले आणि असणारे हे सगळे वारकरी पंढरीच्या दिशेने जात आहेत हे नागूच्या लक्षात आलं. चला हो पंढरीसे जाऊ चला हो पंढरीसे जाऊ
माऊली तुकाराम